मित्रांनो, महाराष्ट्रामधील भाजप ही एका विलक्षण कात्रीमध्ये सापडल्यासारखं दिसतं. आणि मग ही कात्री नक्की काय असावी? तर मग एकनाथ शिंदेंना रोकायचं का मग उद्धव ठाकरे यांना ठोकायचं? आता ठोकायचं म्हणजे जायचं, धरायचं, मारायचं असं अजिबात नाही, तर त्यांचे मुद्दे खोडून काढायचे. तर मग भाजप समोर हा प्रश्न आहे की शिंदेंना रोकायचं का ठाकरेंना ठोकायचं? आणि असं नक्की का असावं? तर आपण लोकसभेला पाहिलं की मोदी, शहा, फडणवीस, शिंदे गट या सर्वांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे हे होते. आणि निवडणूक निकाल लागले आणि भाजपा ही थोडीशी बॅकफुटवर गेल्यासारखी दिसली. कारण त्या निकालामध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा अतिशय कमी झाल्याचं दिसलं. भाजपच्या जागा देखील कमी झाल्याचं दिसलं. आणि मग आपल्या सर्वांना आठवत असेल 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल घडला तेव्हा एकनाथ शिंदे हे चाचपडत असताना दिसत होते. मग त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस असायचे. अगदी विधिमंडळामध्ये म्हणजे ते भाषण करायला उभा राहिले त्यावेळी देखील अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना काहीतरी खुणावण्यात येतंय, सुचवण्यात येतंय किंवा हाताला धरून काहीतरी सांगण्यात येतंय असं आपल्याला दिसलं होतं. आणि मग पत्रकार परिषदांमधले तर किस्से आपण सर्वांनी बघितलेले. इथे गिरीश महाजन बसले होते, तोंडाला असं कागद लावून काहीतरी सांगत होते, प्रॉम्प्ट करत होते. आणि फडणवीसांनी तर असं शेजारी बसून चिठ्ठी लिहायची त्यांच्याकडे सरकवायची. मग एकनाथ शिंदेंनी तेवढंच बोलायचं. मग कधी कधी मधीच खुणवायचं, कानात काहीतरी सांगायचं. मग एकदा तर माईकच खेचून घेतला होता देवेंद्र फडणवीसांनी. आणि ते पहिलं वर्ष अशा पद्धतीने सर्व गेलं होतं. आणि मग मी किंवा अन्य महाराष्ट्रामधील जनता या सर्वांना असं वाटत होतं की महाराष्ट्राला एक बुजगावना मुख्यमंत्री लाभला आहे की काय. आणि मग हळूहळू दिवस पुढे निघून जात होते. आणि काही कालावधी गेल्यानंतर, साधारण वर्ष, सव्वा वर्ष गेल्यानंतर, मागील 5-7 महिने जर बघितलं तर शिंदे आणि फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद ह्या विषय दिसल्या नाही. आणि मग त्यामुळे ते प्रॉम्प्ट करणं हे ते सगळं बंद झालं. आणि सध्या शिंदे हे फडणवीसांना ओव्हरटेक करीत असल्यासारखं दिसतं. आणि मग त्यामध्ये मग फडणवीस ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये खलनायक म्हणून समोर येत आहेत, राजकारणातला विद्रूप चेहरा म्हणून समोर येत आहेत, कपटनीतीचं राजकारण करणारा नेता किंवा खालच्या दर्जाचं, नीच पातळीचं राजकारण करणारा नेता म्हणून ज्या पद्धतीने समोर येत आहेत, तर त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये भाजपचा, फडणवीसांचा जनाधार हा कमी होत असताना दिसत आहे. मग त्याला जोड ही मराठा आंदोलनाची देखील मिळाली. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर मग एकनाथ शिंदे हे त्या सर्व मुद्द्यांना पकडून कधी फडणवीसांना ओव्हरटेक केलं तर फडणवीसांना कळलंच नाही. आणि मग लोकसभेमध्ये शिंदेंनी जागा वाटपाच्या वेळी अनेक गोष्टी या भाजपांच्या ऐकल्या की आम्ही कुठं सर्वेच केलाय, मग इकडं हे पडणार आहे, तिकडं ते पडणार आहे, कृपाल तुमानेला तिकीट देऊ नका, भावना गवळींना तिकीट देऊ नका, ते इकडं आणखी हेमंत पाटलांचं तिकीट दिलं, काढून घेतलं, इकडं हा उमेदवार द्या. म्हणजे अशा पद्धतीने सर्व. आणि मोजक्या जागा दिल्या लढायला, 15 जागा दिल्या. कारण ओरिजिनल शिवसेना आहे तर मग 23 जागा द्यायला पाहिजे होत्या ना लढायला. म्हणजे आधीच्या शिवसेनेला देत होते तशा, पण ते तेवढे दिल्या नाही, 15 जागा लढायला दिल्या. आणि मग निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आपण पाहतो तर शिंदेंनी ओव्हरटेक केल्यासारखं दिसलं. भाजपने 28 लढवल्या, 9 आल्या, मागचे 23 होते तर 9 झाले. मग शिंदेंनी मात्र त्यांचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा जास्त दाखवला. आणि आता सध्या परिस्थितीत अशी जागा वाटपात त्यांच्या चर्चा सुरू आहेत तर शिंदे हे फडणवीसांना वरचढ होऊन थेट मोदी, शहांसोबत बोलणं करत असताना दिसत आहेत. म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तर असं समजतं की एकनाथ शिंदे हे जे काही शिवसेनेच्या 56 जागा 2019ला होत्या, या संपूर्ण 56 जागा आणि वर आणखी साधारण 40 जागा, म्हणजे 96 ते 100 जागांवर आडून असल्याचं बोलल्या जात आहे. आणि शिंदे हे मोदी, शहांना पटवून देत आहेत की आमचा स्ट्राईक रेट कसा चांगला आहे, त्या जागा जर आम्हीच लढवल्या तर कसं जिंकून येऊ शकतो. आणि भाजपचं वरिष्ठ नेतृत्व देखील या सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार करत असताना दिसत आहे. कदाचित शिंदेंना जास्त जागा मिळू शकतील. आणि मग अशा सर्व परिस्थितीमध्ये मग महाराष्ट्र भाजपसमोर प्रश्न तयार झालेला आहे की शिंदेंना नक्की कसं रोखायचं. कारण शिंदेंना दाबायला जावं तर मग पुढं भाजपचा पुन्हा स्ट्राईक रेट कमीच राहिला तर शिंदेंना कमी जागा दिल्या आणि त्यांच्या कमीच येणार आणि भाजपच्याही कमी होणार. अशा परिस्थितीत सत्ता जाण्याच्या भीतीपोटी मग शिंदेंना रोखायचं
का मग विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंना ठोकायचं, तर हा प्रश्न भाजप समोर असणार आहे. कारण शिवसेना आणि भाजप यांची वर्षानुवर्ष युती होती आणि मग उद्धव ठाकरे हे मागील 4 वर्षापासून ज्या पद्धतीने मग राजकीय वैर, राजकीय विरोध, राजकीय दुश्मनी ही भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात झाली आहे. खास करून फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी शहा विरुद्ध उद्धव ठाकरे झाली आहे. तर त्यावरून मग उद्धव ठाकरे देखील कोणतीही संधी भाजपवर हल्ला करण्याची सोडत नाहीत. म्हणजे अगदी त्या मोदी म्हटले होते नकली संतान, नकली शिवसेना, तर त्याचा देखील समाचार उद्धव ठाकरेंनी चांगला घेतला होता. आणि आता सध्या ज्या पद्धतीने वाऱ्या करत आहेत मोदी शहा महाराष्ट्राच्या, त्यावरून मग संजय राऊत तर म्हणाले की आता जी काही भारताची राजधानी आहे तर ती दिल्लीच्या ऐवजी काही काळ मुंबई किंवा पुणेच करा, म्हणजे इकडंच तुम्ही आपलं मुक्कामाला राहा आणि मग विधानसभा संपल्यावर नंतरच दिल्लीला जा. म्हणजे अशा पद्धतीने सर्व सुरू आहे. मधल्या एका सभेमध्ये मग उद्धव ठाकरे तर थेट म्हणाले की एकतर तू राहशील किंवा मी राहशील, म्हणजे अशा आशयाचं ते बोलले होते. मग अमित शहांना बोलत असताना त्यांनी अमित शहांचा उल्लेख अहमद शाह अब्दाली सारखा केला आणि मग दिल्लीवरून फौजा यायच्या अब्दालीच्या, तसं मग हे अमित शहा येतात असं देखील ते म्हटले होते. आणि परवा ते नागपूर, कोल्हापूर वगैरे त्यांनी जे केलं संभाजीनगर दौरा, तर त्यावेळी तर उद्धव ठाकरे थेट म्हणले बाजार बुनगर, म्हणजे अमित शहांना बाजार बुनग्याची उपमा देऊन टाकली. म्हणजे अशा पद्धतीने उद्धव ठाकरे हे हल्ले करत आहेत भाजपवर. आणि मग त्यांचे जे काही उद्धव ठाकरेंचे मुद्दे आहेत, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मोदी, शहा, फडणवीस यांना अंगावर घेत आहेत लोकसभा निवडणूक निकालानंतर, आता म्हणले याला दसरा मेळाव्यात तर फडशाच पाडतो, तर त्यांना कसं ठोकायचं याची रणनीती भाजपला आखताच येईना. म्हणजे एकीकडं शिंदेंना रोखता येईना, दुसरीकडे ठाकरेंना ठोकता येईना, अशी सर्व परिस्थिती ही महाराष्ट्र भाजपची झालेली आहे. आणि या सर्व गोंधळामध्ये मग मोदी शहा मात्र दौरे करून 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 दमून गेलेले आहेत. आणि मग खरंच यश मिळणार आहे का नाही याची अजिबात शाश्वती नाही. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मग मी सुरुवातीला त्यामुळेच म्हणालो की महाराष्ट्र भाजप समोर प्रश्न असेल की एकनाथ शिंदेंना रोखायचं का मग उद्धव ठाकरेंना ठोकायचं. आणि या सर्व द्वंद्वामध्ये मग भाजपची सत्ता हातून जाते की काय, महाराष्ट्र भाजप ही 60च्या आतमध्ये येऊन बसते की काय, आणि मग भाजपमध्ये मेगा गळती होऊन मग त्या 60 जणातलेही निवडणूक निकालानंतर त्यांनी पाडलेल्या पायवाटेवरून 30-40 जण पुन्हा पक्ष सोडून अन्य पक्षात जातात की काय, अशा अनेक भीती या महाराष्ट्र भाजप समोर असू शकतात. मग मित्रांनो, येणारे वेळ, येणारा काळ आणि 2024ची विधानसभा निवडणूक या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे. परंतु सध्या तरी महाराष्ट्र भाजपला प्रश्न असावा की शिंदेंना रोखायचं का ठाकरेंना ठोकायचं. या सर्व मुद्द्यांबाबत तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही व्ह्यूज वाढवा, मी व्हिडिओची संख्या वाढवतो. चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरते एवढं थांबतो. धन्यवाद.